वन्य प्राणियों का बंदोबस्त करने के लिए समस्त गांववासी वन विभाग कार्यालय में पहुंचे। इस समय क्या मांग की गई, आइए जानते हैं। चिमूर तहसील के मौजा, बरडघाट और पांढर पौनी इन दो गांवों में वन्य प्राणियों का बंदोबस्त कर यह गांव बफर जोन में समावेश करने की मांग के लिए गांव के नागरिकों ने वन विभाग कार्यालय में पहुंचकर निवेदन दिया। बरडघाट और पांढर पौनी यह गांव जंगल परिसर में होकर अब किसानों की खेती का काम का सीजन शुरू हुआ है। इन दोनों ही गाँव में अब खेत खलिहान में बाघ, तेंदुए, रोही, चीतल, जंगली सुअर, वन्य प्राणी बड़े पैमाने पर दिखाई देते हैं। कुछ दिन पहले ही बरडघाट के रामेश्वर तराले इनके खेत में पट्टेदार बाघ ने गोरे की शिकार की थी, जिससे यहाँ के नागरिकों में दहशत निर्माण हुई है। माझं नाव रुक्मा मारुती चांदेकर। आमच्या घरामागं नाही का वाघ घेऊन राहते, घरासमोरच येते, पण आम्हाला नाही का भेव आहे, संडासला जावं लागते, उठा लागते, अदाण्या रात्री आम्हाला भेव लागते। मग कसं उठायचं आणि का करायचं हेच तर समजत नाही आम्हाला। रात्यानं मग कुठं जायचं हेच तर आम्हाला भेव लागतं। माझं नाव नरेश देवराव भोयर, मी बरडघाटला रहिवासी असून बफर झोनच्या लगत आमची शेती आहे आणि शेतीच्या कामाला रोज जाण्याकरिता आम्हाला बाया घेऊन किंवा स्वतः जाणं पडते। त्याच्यासमोर जर जंगलाच्या मेरानं जर गेलं, आम्हाला जंगलाच्या मेरानं जावं लागते, तर तिथं नाही का नेहमीच एक दिवसाआड वाघ आम्हाला आढळतात आणि वाघामुळे शेतमजूर पण शेतीत जात नाही आणि काम करत असताना वाघ जर निघाला तर कामसुद्धा होत नाही, घराकडे वापस यावं लागते। आणि शासनाने या प्रकरणाकडे थोडं लक्ष देऊन शिन्या या प्रकरणाला निपटवण्याचा कोशिश करावं आणि शेतकऱ्यांना शेतीच्या ज्या कामाला अडचण होत आहे ह्या कामात काही त्यांना जे योजना असेल किंवा काही असेल त्यांची मदत करण्यात यावी। इस गांव में बाघ और तेंदुए खेत में और गांव के पास दिखाई देते हैं। बार बार निवेदन देकर भी दखल नहीं ली गई। प्रशासन ने इस पर उपाय योजना कर वन्य प्राणियों का बंदोबस्त कर बरडघाट और पांढर पौनी यह गांव बफर जोन में समावेश किया जाए। इस मांग के लिए वन परिक्षेत्र अधिकारी बफर जोन कार्यालय में निवेदन दिया गया। इस समय पूर्व उप सरपंच प्रमोद मेश्राम ने मांग संदर्भ में अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। दिनांक 4/7/2024 ला बप्पर ऑफिस खडसंगी येथे मोजा, बरडघाट, पांढरपौनी येथील सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित झाले। आमच्या प्रामुख्याने मागण्या अशा आहेत की पहिले प्राधान्याने बरडघाट, पांढरपौनी हे गाव बप्परमध्ये समाविष्ट करण्यात यावे। त्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की जे जंगलालगत शेती आहे त्या जंगल परिसरात जाळीचे कुंपाऊंड करून देण्यात यावे। तिसरी मागणी अशी आहे की जे सुशिक्षित बेरोजगार आहे मोजा, बरडघाट, पांढरपौनी येथील यांना गाईड म्हणून तिथं समाविष्ट करण्यात यावे। आणि चौथी मागणी अशी आहे की आता कंटिन्यू 5-7 दिवस झालेले आहेत की वाघ ह्या बरडघाट गावाजवळ येऊन जंगल शेतशिवार सोडून गावाजवळ येत आहे, तरी पण त्याचे त्वरित बंदोबस्त करण्यात यावे। अशा आमच्या प्रामुख्याने 4 मागण्या आहेत। दौरान गाँव वासियों के निवेदन के बाद बफर वन परिक्षेत्र अधिकारी किरण धानकुठे ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आज दिनांक 4/7/2024 ला एक निवेदन प्राप्त झालं आहे। माननीय बंटीभाऊ बांगडिया विधानसभा क्षेत्र चिमूर यांना ते निवेदन दिलं गेलं, त्याची कॉपी एक मला दिली गेली वन परिक्षेत्र अधिकारी खडसंगी यांना। त्या बरडघाट आणि पांढरपौनी याच्या हे जे गावं आहेत ते बफर झोनमध्ये समाविष्ट करण्याबाबत त्या निवेदनामध्ये दिलं गेलेलं आहे। तर हा याच्यापूर्वी पण या संदर्भात शासन स्तरावर वरिष्ठ कार्यालयात याचा पाठपुरावा केला गेलेला आहे। तर हा जो विषय आहे तो वरिष्ठ कार्यालयावर शासन स्तरावर प्रलंबित आहे। त्यानंतर यांचा दुसरा मुद्दा सीमेवर जाळीचे कुंपण करण्यात यावे, यासाठी या कार्यालयामार्फत अंदाजपत्र तयार करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवले गेलेले आहे। त्याचा पण पाठपुरावा चालू आहे। वरिष्ठ स्तरावर जसे त्याचे आदेश आहे ते जाळीचे कुंपण तयार केले आहे। त्यानंतर नवेगाव बफर गेटवरील जिप्सी घेण्याबाबत एक ठराव यांनी दिलेला आहे, तर तो पण त्या निवेदनानुषंगाने मधल्या काळात इलेक्ट्रिक जिप्सी घेण्या व इतर जिप्सीच्या बाबत गावकऱ्यांना माहिती दिली गेलेली होती, पण त्या संदर्भात त्यांचं काही गावकऱ्यांचं जमलं नाही किंवा इच्छुक नसल्यामुळे त्या जिप्स्या त्यांनी घेतलेल्या नाही। व वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत चौथा मुद्दा आहे, तर त्यासाठी आमचे कर्मचारी पायदळ गस्त करून तसेच STPF स्टाफ त्यांच्यामार्फत आणि प्रादेशिक वन विभाग यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत सभोवतालच्या परिसरात गस्त करणं चालू आहे व सोबतच कॅमेरे लावून पण त्याच्यावर निगरानी ठेवणं चालू है। शासन ने इस पर जल्द उपाय योजना करे, अन्यथा कोई अनुचित घटना होने पर गाँव वासियों की ओर से धड़क मोर्चा निकाला जाएगा, ऐसा इशारा इस समय दिया गया। 13/6/2023 अगोदर पण 4-5 वर्ष कंटिन्यू आम्ही सर्व गावकऱ्यामार्फत बरडघाट, पांढरपौनी गावामार्फत
दरवर्षी निवेदन देत आहोत की गाव आमचं बफरमध्ये समाविष्ट करा, वन्य प्राण्यांची बंदोबस्त करा, पण याच्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. जर या 15 दिवसात जर शासनाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त नाही केल्यास तर बप्पर ऑफिस समोर खडसंगी येथे आम्ही चक्क जाम आंदोलन करून याला सहशी जबाबदार वन विभाग असेल. CTV के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट.